तुकाराम महाराज म्हणते, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा. कठीणात कठीण धातू म्हणजे हिरा. त्याला तुम्ही ऐरण येऊन ठेवा आणि कितीकही जोराने त्याच्यावर भंग आला एखाद्या चांगल्या पैलवानाच्या हातात, तरी तो हिरा भंग पावत नाही, काहीच होत नाही. तो ऐरणीतनी घुसून जाते पण बाहेर नाही फुटत नाही, काहीच होत नाही. पण त्या हिऱ्यावरून ढेकणाले जाऊ द्या, त्या हिऱ्याचे 2 तुकडे होते. म्हणून संगत अतिशय महत्वाची आहे एवढंच सांगणं आहे. आणि संगत करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे. फक्त विचार हा आहे की आपण संगत कोणाची करायची. कारण तुम्ही आम्ही सर्व त्या संतांच्या शाळेतनी ऍडमिशन घेतलेलं आहोत. तर आपल्याला आपली आत्मिक उन्नती, आध्यात्मिक उन्नती करायची असं आपण संत संगतीतच राहिलं पाहिजे. आपण या ठिकाणी एका देवाच्या गोष्टी ऐकायसाठी आलो आणि आम्ही देवाच्या गोष्टी सांगायसाठी आलो. कारण कसं आहे, देव नाही ठावे ते प्रेतची जाणार. संत म्हणते, देव नाही ठावे ते प्रेतची जाणार. म्हणजे ज्याला देवाची ओळख नाही, माहिती नाही, त्याला संतांनी प्रेत म्हटलेला आहे, म्हणजे मुर्दा म्हटलेला आहे. पण तुम्ही आम्ही सर्व मोठे भाग्यवान हो ज्यानं देवाची ओळख केली, जे सावर बनले जाऊन आले. खरोखर तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत. एका रात्रीत सद्गुरु माऊलीनं तुम्हाला आम्हाला तो देव दाखवून दिला. ज्या देवाची माहिती बरं, देव नाही, ज्या देवाची माहिती 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 108 उपनिषद जागा आहे ना, या सर्व शास्त्रातनी, या सर्व ग्रंथातनी ज्या देवाची माहिती सांगितली, तो देव सद्गुरु माऊलीच्या कृपेनं एका क्षणात तुम्हाला आम्हाला दाखवला की नाही. ते सावर बनून आले, त्यांना ह्या गोष्टी काही एवढी विशेष गोष्ट नाही आहे, खूप लवकर जाण्यात येते. म्हणून आता एकच म्हणणं आहे की बा, जो देव तुम्हाला आम्हाला सद्गुरु माऊलींनी दाखवला, तो देव, त्या देवाचा विश्वास निर्माण करण्यासाठीच हा सत्संग आहे, हे संगत आहे. आता देव माहीत करून घेण्यासाठी नाही आहे. आता जो देव तुम्हाला आम्हाला बाबाजीनं दाखवला, तो फक्त पक्का करण्यासाठी हे संगत आहे. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोक मध्ये म्हणतात, धरी रे मना संगती सज्जनाची. या मनाले उपदेश केला समर्थ रामदास स्वामींनी. जयाने पालटे मती दुर्जनाची. त्या सज्जनाच्या संगतनं मती दुर्जनाचीही पालटते, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. समर्थ रामदास स्वामींनी 205 मनाचे श्लोक फक्त मनावर लिहून ठेवलेले आहेत. म्हणजे जो काही बोध आहे तो या मनाले आहे. तर या मनाने त्या सज्जनाच्या इकडे वळवलं आहे.
त्या देवाच्या इकडे वळवणं आहे. सज्जनाच्यानं दुर्जनाचीही मती पालटल्या जाते असं समर्थ सांगत आहे. पहा सज्जन हो, काय ज्येष्ठ श्रेष्ठ असा कोणीच नाही. कारण समर्थाने सांगितलं, फार काय सांगू ज्ञानी तुम्ही जन, अर्थ हा समजून मोज करा. कारण काय होते, हे ज्येष्ठ श्रेष्ठ म्हटलं की थोडंसं माणसाला वेगळं वाटते. बाळासाहेब ठाकरेले एक जण पाया पडायला गेला. अरे नाही नाही नाही, नको नको, पाया नको पडू. नाही म्हणे, आज मला पाया पडू द्या म्हणे, आज माझा वाढदिवस आहे. अरे तुझा वाढदिवस आहे, मग पड म्हणे, आता पड. तो ज्यावेळेस पाया पडला मग त्यांना आशीर्वाद दिला. काहून पाया पडला म्हणे तू? म्हणे तुम्ही श्रेष्ठ. अरे श्रेष्ठ म्हणू नको म्हणे, मी तुला एक गोष्ट सांगतो. तो अमिताभ बच्चन नेहमी येते म्हणे पाया पडण्यासाठी, पण तो ज्याही वेळेस उठून उभा राहते म्हणजे माझ्यापेक्षा 2 फूट उंचच आहे म्हणे. हां, मग श्रेष्ठ कोण? हां, म्हणून श्रेष्ठ ज्येष्ठ असं काहीच नाही. कारण काय होते, प्रत्येकाला एक आवड आहे. कोणाला भजनाची आवड, कोणाला गाण्याची आवड, हां, कोणाला सांगण्याची आवड, कोणाला खाण्याची आवड, कोणाला काम करण्याची आवड, कोणाला मदत करायची आवड. अशी प्रत्येकाची आवड आहे या जगात. कोणी दारू प्यायची आवड आहे, कोणाला गांजा प्यायची आवड आहे, कोणाला जुवा घ्यायची आवड आहे. हां, हे सर्व आवडीचे प्रकार आहे. आणि प्रत्येक व्यक्ती त्या आवडीनं राहतो. कोणाला चांगलंच राहावं वाटते, कोणत्या बाईला खूप दागिनेच घाला वाटतात, कोणाला गजरे घाला वाटतात, कोणाला डोक्यात फुलं लावा वाटतात. तसे माणसंही आहे, चांगले कपडे घाला, चांगला अत्तर लावा, हे करा ते करा, अशी प्रत्येकाची आवड आहे की नाही? हां, आणि या आवडीनुसारच तो व्यक्ती राहते. पण हे आवड कोणाची आहे? हे मनाची. आणि मनावर रामदास स्वामीनं 205 श्लोक लिहिले. त्या मनाले वळण लागासाठी धरी रे मना संगती सज्जनाची. हां, मना सज्जना भक्ती पंथेशी जावे, हे जे त्याने सांगितलं. म्हणून हा जो उपट शंभू आहे हा ऐकतच नाही. उपट शंभू म्हणजे कसा? वाजबाई आणि नपुसक बाप याच्या मनातून झालेला हा उपट शंभू म्हणजे मन. आणि यानं काय केलं, या ठिकाणी आपलं अधिपत्य जमवलं आणि तो कोणाचंच ऐकत नाही. म्हणून त्या मनाला वळण लावासाठी एवढं मोठं संत आहे ना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 108 उपनिषदा तयार केल्या, तरी मनाला वळण लागत नाही. काहून? कारण मन हा आपलीच शकल लढवते. एक वेळेस काय झालं, आमच्या अकोल्याचे भजन मंडळी आणि ओळखणे काय त्यांना. आता तुमचा प्रश्न विचारला, जाणणे कशाला म्हणतात आणि ओळखणे कशाला म्हणतात? कशाला म्हणतात ओळखणे? आता तुम्ही सर्वांना मला पाहिलं, हे काय झाली ओळख. पण मला जाणलं काय, मी कसा आहो, मी चोर आहो, तुमच्या इथं डाका टाकायला आलो, की कसा आहो, की संत आहो, हां, की तुम्हाला चिमट्या बनवायला आलो, तुम्ही जाणलं काय? मग ओळखणे आणि जाणणे याच्यातलं फरक. आंबा पाहिला म्हणून खाल्ला काय? पाहिला म्हणजे ओळखला, पाहिला म्हणजे ओळखला. पण खाल्ला म्हणजे जाणला की हा आंबट होता बा. दिसला वरून पिवळा पण आंबट रस होता, म्हणजे मग काय झालं, ते जाणणे झालं. पाहणं हे वेगळी गोष्ट आणि जाणणे हे वेगळी गोष्ट.
म्हणून सज्जनो, संत महात्मे म्हणतात की आगे से आई, पीछे से आई और आगे चला. आता एक राजा गेला जंगलात. जंगलात राजा गेला शिकारीले. निर्जल अरण्यात तो चालला गेला. तिथं 2 जण पैरा घेऊन राहिले होते. त्या निर्जल जंगलात काहीच नाही. आणि तिथे 2 जण पैरा घेऊन राहिले. हा राजा म्हणते, हे काय बघ, इथं तर काहीच नाही, पैरा करून घेऊन राहिले. राजा त्याची गंमतच पाहून राहिले. रात्र झाली. त्याने जेवण गिवण केलं दोघांना. थोडा वेळ झोपले, पुन्हा उठले. आता बंदुका घेऊन तो इकडे, हा तिकडे, तो इकडे, हा इकडे. राजा विचारात पडला. सकाळ झाली. सकाळी त्यानं नाश्ता केला. नाश्ता आटपला. दोघांना बंदुका घेतल्या. तो तिकडे, हा इकडे फिरून राहिले. राजा म्हणजे पैरा कायसाठी घेऊन राहिले. राजा गेला त्याच्यावर. तर तुम्ही पैरा घेऊन राहिला कायसाठी? तुमचं आम्हाला मालूम नाही. पैरा कायसाठी घेऊन राहिले हे आम्हाला मालूम नाही. बरं, जे पैरा घेऊन राहिले तेही मालूम नाही. हा म्हणून कधीपासून पैरा घेऊन राहिले? ते आमची 3री पिढी आहे. मग आबा देत होता, मग बाप आला, आता बाप गेला, आम्ही आलो म्हणे. गेला तो राजा. तिच्या आपल्या प्रधानाला बोलावलं. अरे वा, ते 2 जण निर्जल अरण्यात पैरा घेऊन राहिले, ते का भानगड आहे? दादा म्हणजे आम्हाला मालूम नाही. त्याचे पगार चालूच आहे. हा, राजाने मालूम नाही, त्याही मालूम नाही कायसाठी करून राहिलो, याही मालूम नाही कायसाठी करून राहिलो. मग काढायचा जुना इतिहास, वया पुस्तकं काढले त्याने, सारे जुने वया पुस्तक. त्यावेळेस समजलं की या राजाचा आबा, त्याला सुंदर राणी होती आणि त्या राणीला डोहाळे लागले होते. तर तिची इच्छा झाली, डोहाळे लागल्या की मी अरण्यात जाईन आणि शिकार करीन. त्या आबानं एवढी सुंदर राणी आहे बा, इले जंगलात कुठल्या वाघा निघानं मारबूड करावं नाही, खाळखुळ करावं नाही, खावं नाही, म्हणून 2 जण पहिरेदार दिले होते. आणि ते राणी त्यावेळेस वापस चालली आली आपल्या राजवाड्यात. तो आबाही वारला. त्याचा पुत्र झाला, तो राजा बनला. तो राजा बनल्यानंतर त्यालाही मुलगा झाला. तो राजा वारला. त्याचा मुलगा हा आता गादीवर बसला. हा जंगलात गेला तरी तो पैरा गेला चालूच तिथं. माहीत कोणाला नाही. राजाने मालूम नाही, काही नाही मालूम नाही. हा, पैरा देऊनच राहिला. बघ कायच्यासाठी तो होता, कोणासाठी? त्याचा जो आबा होता, हा, ते सुंदर राणी होती. जंगलात तिने कोणत्या जनावरांना मारावं नाही म्हणून तिच्यासोबत 2 शिपाई पाठवले होते की तुम्ही हिच्या आजूबाजूला पैरा द्या. हा, ते प्रथा तशी चालू. यायले मालूम नाही, त्याईले मालूम नाही. त्याचे लेकर झाले, याचे लेकर झाले, कामं करून राहिले, पगार देणं चालूच आहे. हा, पण समजूनच नाही राहिलं. पीछे से आई, आगे चल आई. आपण करून राहिलो. आपल्याला आपल्या आई वडिलांना देवपूजा अशी करा करून राहिलो. हा, पण कायच्यासाठी करून राहिलो हे तर माहीत पाहिजे की नाही. तर ह्या गोष्टी कोणी करत नाही. आता आम्ही अभंगाले अभंग तुम्हाला सांगून देऊ, तुम्ही ऐकसाल. हा, घरी चालले असा जेवण काम करू. हा, चांगलं झालं सत्संग, जेवण चांगलं झालं. सकाळी जे येते हा, म्हणून ते म्हणतात गठडी खोल चलो बंजारा, इस गठडी में 7 समंदर, वो है मीठा खारा. कोणते 7 समंदर आहे? तुम्ही चव पाहिली का त्याची? हा हा,
पाहिली काय? नाही म्हणतात. बरं हाव म्हणतात तर मालूम नाही. हा हाव म्हणा तर माहीत नाही, नाही म्हणा नाही कसं म्हणावं, आपल्याला गुरु उपदेश झाला. हा मग आता देव पाहणाऱ्या व्यक्तीले समुद्र तर माहीत पाहिजे. हा म्हणून आपल्या मनाले पहिले वळण लावावं लागते भक्तीशी.